त्या सापुताऱ्याजवळ ही शबरीची घटना घडली. श्री शबरी माता. मजल करत प्रभू रामचंद्र अनेक तीर्थांना भेटी देत वर्तमान काळातलं शहर ज्याचं नाव हंपी, तिथल्या ऋष्यमुख पर्वतावरती आहे. कुठल्या पर्वतावरती? ऋष्यमुख पर्वत फार ऐतिहासिक पर्वत आहे बरं का. हंपी शहर बघितलं असेल तुमच्या बऱ्याच जणांनी. कोणी कोणी बघितलं हंपी शहर? नसेल तर एकदा बघून या. पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल आधी हंपी शहरात होता. विठ्ठल मंदिर आजही तिथे आहे. एकनाथ महाराजांचे वंशज भानुदास महाराज यांनी ती वर्तमान काळातली पांडुरंगाची मूर्ती कुठून आणली आहे? हंपीतून आणली आहे. त्याच्या तिथे विठ्ठलरायाचं मंदिर आजही आहे. त्याला 7 खांब आहेत. 7ही खांबातनं सा रे ग म प ध नि सा असे काय येतात? स्वर येतात. बायकांचा पदर असतो ना, पदर खांबाच्या खाली धरला तर खांबाच्या आरपार अधांतरी खांब. असं दिव्य मंदिर आहे. आणि तो कर्नाटकात आला म्हणून कानडा हो, कानडा राजा बघितलं तुम्ही? तो कर्नाटकातला आहे. विजयनगरचा राजा कृष्णदेव राय याने बनवलेली ती पांडुरंगाची मूर्ती आहे. हे हंपी शहराचं पहिलं वैशिष्ट्य. हंपी शहराचं दुसरं वैशिष्ट्य राजा कृष्णदेव रायाची ती राजधानी. हिंदूंचं पहिलं साम्राज्य. आपण हिंदू होतो, आपला राजा हिंदू होता, आपला धर्म हिंदू होता हे सांगणारं वर्तमान काळातलं शहर कुठलं? तर हंपी. या हंपी शहराजवळ जो पर्वत आहे त्या पर्वताला म्हणतात ऋष्यमुख पर्वत. याच पर्वतावरती सुग्रीवाची राजधानी आणि याच पर्वताच्या दक्षिण शिखराला सुग्रीवाची राजधानी, उत्तर शिखराला वालीची राजधानी आणि दक्षिण टोकाच्या अग्रभागी जांबवंतांची सुद्धा गुहा. पुढे ऋष्यमुख पर्वत. भगवंतांची द्वितीय पत्नी जांबवती हिने भगवंतांशी विवाह केला आणि भागवतात कथा सांगितली. 1 महिना भगवंत त्या ऋष्यमुख पर्वतावरती राहिले आणि द्वारकेला जायला निघाले. त्यावेळी जांबवती कृष्णाचा हात धरून विचारू लागली. जांबवती कोणाची मुलगी आहे? मोठ्याने सांगा बरं. म्हणजे चढलेली कचोरी खाली होती. सांगा मला, जांबवती कोणाची मुलगी आहे? जांबवंत जातीने कोण आहे? अस्वल. अस्वलाची मुलगी कोण? डॉक्टरची बायको डॉक्टरी, वकिलाची बायको वकिली. तशी अस्वलाची मुलगी अस्वली. आपल्याला विषय समजलाय गेला बाकी काय करायचं. मग एका अस्वलीशी विवाह केला श्रीकृष्णांनी. आता भगवंत तिला म्हणतात द्वारकेत चल, महिनाभर राहिलो. तर त्या जांबवतीने कृष्णाचा हात धरला आणि काहो तुमचा माझा विवाह अपघाताने झाला. अपघाताने म्हणजे ऍक्सिडेंटल, अचानक झाला. तुम्ही माझी काही फार चौकशी केली नाही, मी तुमची चौकशी केली. पण तुम्ही क्षत्रिय मानव आहात, तुम्ही अनेक विवाह करतात, तुम्ही विवाह केलाय का? तर भगवंतांची ती द्वितीय पत्नी होती. प्रथम पत्नी कोण? मोठ्याने सांगा की रुक्मिणी. त्या जांबवतीला सांगितलं हो म्हणे माझा प्रथम विवाह झाला. म्हणे कोणाबरोबर? म्हणे रुक्मिणी बरोबर. म्हणजे तिच्या लक्षात आलं आपल्याला सवलत आहे. मग स्त्री सुद्धा प्रश्न विचारला म्हणजे खरं सांगा माझ्यापेक्षा सुंदर आहे का? अस्वली विचारते रुक्मिणी माझ्यापेक्षा सुंदर आहे. भगवंत असतो श्रीकृष्ण नटनाटकी माया त्याच्या होती. त्याने त्या जांबवतीकडे पाहिलं.
म्हणे नाही, तुझ्यापेक्षा थोडी कमी सुंदर आहे. तरी सुंदर तर कोण? तू आहेस. तुझ्यासारखी रूप सुद्धा रुक्मिणीला थोडी आहे. ती जांबवती होती, कृष्ण पत्नी होती, ती सामान्य नव्हती. म्हणे देवा, माझा तुमच्या वचनावर विश्वास नाही, मला चित्र काढून टाका. मग ऋष्यमुख पर्वतावरती फिजिक्स सांगतो तुम्हाला, बेसॉल्ट दगड आहे. कुठला दगड आहे? बेसॉल्ट. माहिती आहे ना दगडातला प्रकार? त्याच्यात पांढरा काळ्या रंगाचा दगड, त्यात पांढरा अंश असतो, चुनखडी असते. काय असते त्याच्यात? भगवंतांनी एक दगड घेतला आणि भिंतीवरती रुक्मिणीचं चित्र काढलं. आता पुढची कथा मी सांगत नाही. कृष्णांनी रुक्मिणीचं चित्र जांबवतीला काढून दाखवलं. ते रुक्मिणीचं चित्र आजही तिथे आहे. ऋष्यमुख पर्वतावरती. तिचं नावच आहे श्री मंदिरम. काय नाव आहे? जांबवतीला रुक्मिणीचं दाखवलेलं दर्शन ऋष्यमुख पर्वतावर. कधी भास्कर काका, बोलधर काका रेल्वे ग्रुपनी कृपा केली तर जाऊ आपण कर्नाटकात, पाहून येऊ ऋष्यमुख पर्वत. यांच्या हातात, आपल्या हातात काय असो. यांचं नावच मुरलीधर आहे, कृष्ण असो. तर ऋष्यमुख पर्वत हा फार महत्वाचा. रामायणातला अयोध्या, लंका, मिथिला याच्यानंतर महत्वाचं नगर कुठलं आहे? ऋष्यमुख पर्वत. आणि या पर्वतावरती सुग्रीवाची राजधानी. तर या सुग्रीवाने 2 धनुर्धर या पर्वतापासून प्रवास करतायत. हे डोंगरावर मागड होते ना ते. आणि सुग्रीव घाबरायला लागला, कारण सुग्रीला भय होतं वालीचं. आणि वाली तो पर्वत चढू शकत नव्हता. वालीला सुग्रीवाला मारायचं होतं. सुग्रीवाला वाटलं मला मारण्यासाठी वालीने 2 धनुर्धर पाठवले. हे कोण धनुर्धर आहे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून सुग्रीवाचा सचिव, काय ना सुग्रीवाचा नाम हनुमंत. त्या हनुमंताला सांगितलं धरून या प्रवेश. कुठला वेश घे? ब्राह्मणाचा वेश घे. भेटून या सत्वरी त्या कुमारास. झटकन जाऊन त्या कुमारांना भेटून. ते जर सुग्रीवाला मारायला येत आहेत असे म्हणतील तर मला फक्त खाली फोन कर, मी दुसऱ्या डोंगरावर पळून जाईल. आणि काही तसं नसेल तशी मला कुठं मी निवांत. म्हणून सुग्रीवाला वालीचं भय वाटतं. हनुमंत हे जाणतात. म्हणून हनुमंतांनी वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेतला. प्रभू रामचंद्र ऋष्यमुख पर्वतावरनं पर्वत चढायचा, उतरायचा, पुढे प्रवास करायचा. वाटेत कधी कधी पर्वत चढावा लागतो, उतरावा लागतो. हनुमंत विप्र वेशात आलाय आणि विचारलं को भगवान, कोण आहात आपण? प्रभू रामचंद्रांनी परिचय दिला. मी राम, दशरथात्मज राम, सूर्य कुलाचा, सूर्य कुलभूषण, रघुकुळाची ख्याती असलेल्या मी इक्ष्वाकु कुळात जन्माला आलेलो. हा माझा अनुज बंधू, याचं नाव लक्ष्मण. इकडे कुठे येणं केलं? म्हणे माझ्या पत्नीचं हरण रावणाने केलंय. रावण दक्षिण दिशेला राहतो. कुठे राहतो माहिती नाही. समुद्र येईपर्यंत चालायचं. पत्नीला शोधण्यासाठी निघाले. हनुमंतांनी तेवढं जाणलं सुग्रीवाचा अर्थार्थी संबंध नाही हे समजून घेतलं. सुग्रीवाला फोन केली. सुग्रीव निश्चिंत झाला. हनुमंतांनी रामाला बसवलं. म्हणे रामा, मी तुमची कथा ऐकली. पत्नीला रावणाने पळवून दिलं म्हणतात. तुम्ही शोधायला निघाले हे बरोबर आहे, पण उन्हाची वेळ, थोडं पाणी प्या, आपला आहार करा. तुम्ही वनवासी दिसतायत, तुम्ही अन्न वगैरे काही घेणार नाही, तुमच्या फळांची व्यवस्था करतो, बसा. असं म्हणून हनुमंतांनी राम लक्ष्मणाला एका वृक्षाच्या तळाशी सावलीमध्ये
एका शिलाखंडावरती बसवलं आणि हनुमंत सुग्रीवाकडे जाऊ. सुग्रीवा कशी हनुमंत काय बोलले नंतर सांगतो. हनुमंत पाठमोडा झाला आणि रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, एवढे दिवस झाले जन्माला आजपर्यंत अनेक विद्वान लोकांनी वावरतो, पण हा जो मी ब्राह्मण बघितला, या ब्राह्मणा इतका विद्वान ब्राह्मण मी बघितलेला नाही. म्हणजे कोण? हनुमंत. कोण म्हणता असं? राम म्हणतात, लक्ष्मणा, मला संदेह आहे, हा ब्राह्मण नसावा, हा कोणी वेगळा असावा, आपली परीक्षा घ्यायला आला असावा. पण एवढंच सांगतो, याच्या मनात काही काढलेलं नाही आणि हा अत्यंत विद्वान आहे. लक्ष्मणाने प्रश्न विचारला, रामा, तो 4 शब्द जर बोलला, कोण आहात तुम्ही, कुठून आलात तुम्ही? तुम्ही तुमचा परिचय दिल्यावर त्याने सांगितलं तुमची पत्नी आरोग्य म्हणून तुम्ही आलात. सही, ठीक आहे. दमले असाल, शरमले असाल, पाणी घ्या, फळ खा, मी आता आलो, फळ येईल, एवढं बोलून गेला आणि तुम्ही त्याच्या विद्वत्तेची परीक्षा कशी घेतली? तर रामचंद्रांनी एवढ्या हनुमंतांचे 4 गुण पाहिले. म्हणजे पहिली गोष्ट, हा ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस बोलताना याच्या भाषेतनं व्याकरणाची एकही चूक होत नाही. हा व्याकरण दृष्ट्या कसं बोलतो? शुद्ध बोलतो. दुसरी गोष्ट, हा बुद्धिमान असला पाहिजे. वस्तुतः याने त्याच्या बुद्धीची चमक दाखवली नाही, पण प्रायशः बुद्धिमान माणसं विनयाने बोलतात. कसे बोलतात? हा विनयी आहे. तिसरी गोष्ट, याची नजर विरविरती आहे. हा एकटक कोणाकडे बोलत नाही. हा अखंड सावधान. कसं? अखंड सावधान, नजर विरविरती. हा कधी आता शांत झोपत नसेल, झट्ट आवाज झाला की चट्ट घुसत असेल, एवढा आवाज झाला तर उठत असेल. आणि चौथी गोष्ट, याचे बलदंड बाहू आणि लोखंडाच्या कांबीसारख्या मांड्या पोटऱ्या पाहून असं वाटतं हा बलवान असेल. याच्या मांड्या आणि पोटऱ्या कशा आहेत? लोखंडाच्या कांबीसारख्या. आपल्यासारख्या नाही महाराज, कच्ची लागली. आता इथे आपण पाहू, गोपाल कृष्ण हा पहिलवान असावा, बलदंड असावा. इतक्यात हनुमंत थोडेसे फल जल घेऊन आले. रामचंद्रांनी हनुमंताकडून जलपान फलाहार केला. हनुमंतांनी आता विप्रवेश टाकला. वानर रूपात प्रगट झाले. सांगितलं म्हणे, महाराज क्षमा करा, मी ब्राह्मण वेशात आलो, मी ब्राह्मण नाही. मी कोण आहे? म्हणे वानर यूथ मुख्य, वानरांचा सेनापती आहे, पण सुग्रीव सैन्याचे वानर. आणि महाराज वर बघा, बोट करून दाखवलं, म्हणे ते बसले ते सुग्रीव महाराज. सुग्रीव बसले होते आणि बसल्या तो काय करतोय? बसला. म्हणे महाराज, माझी विनंती, तुम्ही सुग्रीवाकडे चला. म्हणे का? फार सुंदर उत्तर दिलंय हनुमंतांनी. म्हणे तुमची आणि सुग्रीवाची व्यथा एक आहे, तुमची दुःखी नस एक आहे. काय दुःखी नस आहे? म्हणे तुमची पत्नी रावणाने पळवली आणि या सुग्रीवाची पत्नी वालीने पळवली. तुमच्या दोघांच्याही पत्नीचं काय केलंय? हरण केलेलं आहे. तुम्ही जर दोघांनी एकमेकाला मदत केली, एक से भले दो. तुम्ही त्याची पत्नी सोडून द्या, तो तुमची पत्नी सोडवायला काय करेल? मदत करेल. तुम्ही चला. हनुमंत सुग्रीवाकडे घेऊन गेले आणि सुग्रीवाला त्याची कर्म कहाणी विचारली. तर सुग्रीवाने काय सांगितलं ऐका.
म्हणे महाराज मी इंद्रपुत्र सुग्रीव. कोण आहे? इंद्रपुत्र सुग्रीव. इंद्राच्या अंशापासून माझा जन्म झाला. महाराज मला एक भाऊ आहे, तो सूर्याच्या कृपेने झालेला आहे म्हणून तो स्वतःला सूर्यपुत्र भाऊ. पण महाराज आमच्या दोघांमध्ये दैवी गुण फार आहे. हा वाली खूप बलिष्ठ आहे, बळामध्ये त्याचा हात कोणी घेऊ शकत नाही. आणि माझ्यामध्ये दैवी गुण आहे, माझ्यात बळ नाही म्हणे महाराज, पण मी पळायला लागलो तर वाऱ्याच्या सुद्धा हातात येत नाही. एक दिवशीचा प्रसंग सांगतो. म्हणे हा माझा वाली भाऊ, मोठा भाऊ, माझ्यावर प्रेम करणारा भाऊ किष्किंधा नगरीच्या राजाला एक दिवस त्याचा व्यसनी मित्र मायावी तिथे आला. दोघांनी नको इतकं व्यसन केलं, त्या व्यसनाचं रूपांतर नशेचं रूपांतर भांडणात झालं. इतकं भांडण विकोपाला गेलं की मायावी नको नको ते वालीला बोलला. वाली संतापला, गदा घेऊन त्याच्या मागे लावला, सांगितलं सुग्रीवा आज या मायावीला सोडायचं नाही. भावाची आज्ञा म्हणून मीही त्याच्या मागे धावू लागलो. मी एका क्षणात त्या मायावीला पकडलं असतं, पण काय करणार, राजाला ओलांडून पुढे जाता येत नाही. वाली पुढे, मायावी त्याच्याही पुढे, मी त्यांच्या मागे. असं करता करता हिमालयातल्या पर्वत शिखरांमध्ये त्या मायावी नावाच्या राक्षसाची गुहा होती. तो त्याच्या गुहेत शिरला आणि वाली त्याच्या पाठीमागून गुहेत शिरला. जाताना मला सांगितलं सुग्रीवा आत येऊ नकोस. आज काय परिस्थिती मला माहिती नाही. आता आपण त्याच्या राजधानीत आलोय, त्याचे सहाय्य काम असतील, पण घाबरू नको. मी कोणाला घाबरतो? तू इथे फक्त माझी वाट बघ. मी गदा घेऊन दरवाजाशी उभा राहिलो. एक महिनाभर मला गदेचे एकमेकावर आपटण्याचे स्वर कानावर येत होते. पण एक महिन्यानंतर रक्त व्हायला लागलं आणि रक्ताचा पाठ गुहेतून बाहेर आला. त्या रक्ताच्या पाठाबरोबर वालीच्या गळ्यातली माळ वाहली. मला वाटलं वाली गेला. मग मी घाबरलो. त्या गुहेच्या तोंडाशी दगड ठेवला आणि थोडं पिशकीने दिला. वाली गेला मी सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांनी आग्रह केला. मी राजा झालो. पण 2 महिने मी वालियाला सिंहासनावर बसलेलो. मी मला लाथ मारली. म्हणे सुग्रीवा राजा व्हायचं होतं म्हणून त्या गुहेवर दगड ठेवलास काय? जा, तू माझा भाऊ नाही म्हणून मला लाथ मारली आणि मला मारण्यासाठी तो धावला. मी पडलो. पण त्याने माझ्या पत्नीला तिथे डांबून ठेवलं आणि अंतःपुरात दासी म्हणून ठेवलं. मी इथे आलोय. रामा माझी पत्नी आणि राज्य मला परत मिळवते. राम म्हणतो मिळवून देतो. वालीला मारणं माझ्या डाव्या हाताचा खेळ. तो सुग्रीव म्हणतोय रामा नाही बरं का, वाली डाव्या हाताचा खेळ नाही. म्हणे का? म्हणे एक दिवस त्याला मारण्यासाठी एक मय्यंक नावाचा राक्षस आला. वालीने एक गदेचा प्रहार केला आणि एक गदेच्या प्रहारात त्याला एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावरती फेकून दिलं. तो मेला आणि वालीने त्या राक्षसाचं धूळ स्वतःच्या शक्तीचं द्योतक म्हणून तसंच तिथे ठेवलंय. रामा तो एकदा तू मयंक नावाचा राक्षस जाऊन बघ. रामचंद्र गेले आणि विचारलं. म्हणे गदेने उडवलं होतं ना याला एवढा मोठा? म्हणे प्रभू रामचंद्रांनी पायाच्या अंगठ्याने ते शरीर पर्वताच्या खाली ढकललं. सुग्रीव नाराज झाला. म्हणे अरे रामा
ज्यावेळेस वालीने मारलं त्यावेळेस या देहावरती रक्त मांस होतं, या देहाचं वजन निराळं होतं. आता फक्त काय अस्थि उरल्या. तू अस्थि उडवल्या. रामचंद्रांना परत परिचय द्यावासा वाटला. त्यांनी धनुष्य काढला, बाण उचलला आणि एक वृक्षावरती सोडला. तो ताड वृक्ष होता, पण ताड वृक्षाचं वन होतं एका पाठोपाठ एक 7 वृक्ष एका बाणाच्या योगाने कापले. सुग्रीवाला पटलं काय की हा वालीचा वध करू शकतो. मग ठरलं की तू माझी पत्नी म्हणून द्यायची, मी तुझी पत्नी म्हणून देणार. याची पहिली पायरी रामाने वालीला मारायची. दुसऱ्या दिवशी सुग्रीवाने सांगितलं रामाने वालीला युद्धासाठी पुकारलं. तो आला की तू काय करायचं, बाण मारायचा. प्रभू रामचंद्र झाडाच्या आड लपले. सुग्रीव गेला, ए वाली युद्धाला ये. या वालीची पत्नी आहे, तिचं नाव तारा. ती सांगते महाराज जाऊ नका. ज्या आधी सुग्रीव इतक्या दिवस आला नाही, आज आला युद्धाला ललकारतोय, याच्या पाठीमागे कोणाचं तरी बळ आहे. तो वाली म्हणतो कोणाचं बळ आहे एकदम मी बघतो. म्हणून तो गदा घेऊन आला. सुग्रीवावरती एका पाठोपाठ एक गदेचे प्रहार करू लागला. सुग्रीवाला जमिनीवर लोळवलं. सुग्रीव पळून गेला. मगा सांगितलं सुग्रीवा कोण होता, तो पळाला की सापडायचा हे वालीला माहिती, म्हणून तो पळाला नाही. वाली म्हणे याद राख सुग्रीवा, परत इकडे आला. सुग्रीव 4 ठिकाणी ठेचाळलेला, मार लागलेला, कमरेला हात लावून बसला. म्हणे रामा तू तर मारायला आला होता, त्या वालीवरती बाण टाकणे गवताची काडी तू सोडली नाही. मी 4 ठिकाणी अंग शेकून घेतोय, इतका माझ्या अंगाला काय आला, ठणका आला. म्हणे गदा पळाला. रामा तू बाण का सोडला नाही. रामाने सांगितलं सुग्रीवा चूक तुझी आहे. म्हणे काय, तू वालीला मार म्हटलं, पण मला हे नाही सांगितलं की सुग्रीव वाली सारखे दिसतात. तुम्ही लोक युद्धाला समोर आल्यावर मला सुग्रीव कोण वाली कोण मोठा प्रश्न, मी बाण कसा काय सोडू. उद्या एक काम कर म्हणे, तू पुष्पमाळा गळ्यात घाल आणि युद्धाला जा. तो सुग्रीव म्हणे देवा आता पुष्पमाळा घालायला सांगितली, ही मरण्यानंतरची पुष्पमाळा न ठरवून लंगडत लंगडत तो सुग्रीव वालीकडे गेला. वाली युद्धाला बाहेर. की तारा परत उठली म्हणे महाराज आज तर जाऊच नका. ज्या तुम्ही त्याला एवढं काल बोलून मारलं तरी तो आज युद्धाला आला, हे निश्चित त्याच्या पाठीशी कोणी. वाली म्हणतो कोणी पावतं. वाली बाहेर आला, पण आज प्रभू रामचंद्रांना भरम झाला नाही. त्यांनी झाडाच्या आडून असा बाण सोडला की वालीच्या पाठीमागे पाठीत बाण जाऊन शरीरात रुतला आणि वाली प्राणांतक वेदनेने जमिनीवर पडला. पण पडता पडता मागे वळून पाहिलं, ओळखलं रामा तू. अरे रामा तुझ्याकडून मरण यायला भाग्य लागतं, पण रामा बाण मारायचाच होता. कुठून मारायचा, कुठून मारला. युद्धशास्त्राचा नियम सुद्धा रामाने सांगितले बघ म्हणे वाली मरणासन्न माणसाचं ऐकलं पाहिजे म्हणून तुझं ऐकलं. पण मी तुला मागून बाण मारला म्हणून माझ्यावर आरोप करू नको. पुढून बाण मारणं हे धर्मशास्त्र संमत आहे. मागून बाण मारणं हा अधर्म आहे. पण मी अधर्माने वागलो हे कबूल करतो. कारण काय, तुला मारण्यासाठी धर्म काय पाहिजे, तू दुसऱ्यांच्या पत्नी बरोबर. धर्माची चाल आधी तुला आहे का बघ. काय म्हणतोय राम, धर्माची चाल तुला असते तर मी काय पाहिलं असतं, धर्म पाहिलं असतं. तू अधर्माने वागायचं आणि लोकांना काय सांगायचं, मी असा वेडा मनुष्य नाही. लक्षात आलं काय.
आम्ही नुसतं तरी मसाला भात जरी खाल्लं तरी लोकांना पाठ खातात. अरे बावळ्या, नाही नाही ते पितो, नाही नाही ते खातो, आम्हाला धर्म शिकतो म्हणावं असं वाटतं की नाही? लोकांना धर्म शिकवणं फार सोपं वाटतं मला. लोकांना सगळ्यात जास्त सल्लागार कुठल्या विषयात? धर्म या विषयात. धर्म या विषयावर जेवढे लोक बोलतात तेवढे या जगात दुसऱ्या कुठल्याही विषयावर कोणी बोलत नाही. पण लक्षात ठेवा, धर्माचं पालन कोणीही करत बोलणं खूप सोपं. भगवंतांनी सांगितलं वालीतून चुकला म्हणून मी बाण सोडला. वालीने सांगितलं रामा चूक कबूल केली, पण आता एक काम कर. आपल्या पुत्र अंगदाला बोलवलं आणि सांगितलं, अंगदा आजपासून तुझी आई आणि तुझे वडील श्रीराम यांच्या आज्ञेत राहशील तर तुझं काय नाही. वालीला सांगितलं, वाली महाराज तुम्ही किष्किंधेचे राजे आहात, शांत चित्ताने प्राण सोडा. हा तुमचा बाण माझ्याकडे उधारला, मागून मारला तुम्हाला शंका आहे ना, पुढच्या जन्मात फेडून टाकेल. म्हणून हा वाली व्याध बनून आला आणि तो बाण रामानंतरच्या अवतारात कृष्णाला पाहायला. प्रभू रामचंद्र कोणाची उदारी ठेवत नाही. भगवंतांचं वैशिष्ट्य आहे महाराज. भगवंतासारखा हिशेबी, व्यवहार कुशल, व्यवहार चतुर, व्यवहारशील मनुष्य या जगतात दुसरा कोणीही नाही. तुलसीदास महाराज सांगतात, आमचा भगवंत कसा आहे, किसी को कवडी कम नहीं देता, किसी को दमडी जाता. कोणाला एक कवडी कमी देत नाही, कोणाला एक दमडी जास्त देत. ज्याचा जो अधिकार तेवढाच तो राम त्याच्यावरती काय करतो, कृपा करतो. आता वालीचा अंत्यसंस्कार झाला. आमच्या सुग्रीवाची पत्नी रुमा आणि सुग्रीव या दोघांचा उत्तर क्रिया वालीची झाल्यानंतर रामचंद्राने राज्याभिषेक केला. आता सुग्रीव राजा झाला. लक्षात ठेवा काय झाला. रामायणात सांगितलंय की एकमेकांवरती एकमेकांचं कार्य अवलंबून असतं. एकमेकांवरती आपण काय असतो, अवलंबून असतो. पण हे अवलंबूनपणा जो असतो ना, त्याच्यात एक छोटासा फरक असतो. कोणाला आधी काम करायचं असतं आणि मग दुसऱ्याला ज्याने काम केलं त्याचं काम करून घ्यायचं असतं. जो पहिल्यांदा काम करतो दुसरा त्याला दगा देतो. दुसरं त्याला काय देतो सांगा मला. आम्हाला अनुभव आहे. आम्हाला आधी कथा सांगावी लागते मग दक्षिणा घ्यावी लागते का आधी आम्हाला कोणी दक्षिणा. आमची कथा सांगते, मी तुमच्या कथेचं नाही म्हणत, पण इतर ठिकाणी रेल्वेची वेळ होते सुटण्याची तरी ते आम्हाला पाकिट देत जाऊ येते. त्यानंतर गुरुजी अजून आमचं जेवण बाकी आहे. त्यांना आता गुरुजी राहायला काय गेला काय, त्यांचं भागवत होतं ते झालं. रामायणात सांगितलं राजा झाल्यानंतर सुग्रीव बदलला. किती वेळात, क्षणार्धात सिंहासनावर त्याचा राज्याभिषेक झाला. तो उठला, रामाला अभिनंदन दिलं, सांगितलं रामा तुम्हाला पत्नी मिळवून दिली, धन्यवाद. आता तुझी पत्नी मी मिळवून दिली पाहिजे. पण रामा पावसाळा सुरू झाला. 4 महिने सगळीकडे घनदाट अरण्य आहे. डोंगर दर्या काय होतील, मिसळले होतील, वानरं घसरून पडतील. म्हणून तुझ्या पत्नीची शोध मोहीम 4 महिन्यात. अहो रामाला लोकांनी बसवलं तिथे. मनुष्याना तू का कथा. सुग्रीव असा म्हणाला नाही माझं काम झालं, आता झटकन तुझं काम. प्रभू रामचंद्रांना इथे म्हणणं संयुक्तिक वाटलं. ते आता किष्किंधा पर्वतावरती एका गुहेत राहू लागले.
वाल्मिकी रामायणात लिहिले 4 महिन्यात सुग्रीव एकदाही भेटायला आलेला नाही. की रामा तुला झोपायला जागा आहे, शेकोटीला लागला आहे, कंदमुळं मिळत आहे, तुझ्या पत्नीला आपण कसं शोधायचं ती दिसते कशी चर्चा करायचं काय. पण बुद्धिमतां वरिष्ठं असलेला हनुमंत मात्र रोज प्रभू रामचंद्रांना येऊन सुग्रीवाकडनं निवेदन द्यायचा. तो सचिव होता ना, त्याला जाणीव आहे की आपला राजा चुकतोय. 4 महिने झाले सुग्रीवाकडनं काही हालचाल दिसेना, म्हणून लक्ष्मण गेला. आला कामाने सुग्रीव महाराज बाहेर या. सुग्रीव आपल्या राणी बरोबर मद्य प्राशन करत होता. त्याची पत्नी काय करत होती. इतक्यात हनुमंत सुग्रीवाच्या महालात प्रवेश झाले. तो सुग्रीव म्हणतोय, तो लक्ष्मण तर चिडून आलेला दिसतोय, धनुष्यबाण घेऊन आलेला दिसतोय, मला धनुष्यबाणाची फार भीती वाटते. हनुमंत म्हणतात, महाराज काय येणार नाही, तुम्ही त्यांना शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे वागला नाही. म्हणे तो लक्ष्मण बघा एका झरोक्यातनं दाखवला खदिरांगासारखा लाल बुंद झालेला, खाऊ काढू असा अवसान होतो. सुग्रीव म्हणतो, हनुमंत आता काय करावं. हनुमंतांनी सांगितलं, म्हणजे सल्ला देतो पण हा शेवटचा. आता तुम्हाला राम कार्य करावं लागेल. आता एकदा वाचवतो. म्हणजे काय करू. म्हणे तुम्ही काही उत्तर देऊ नका, तुमच्या पत्नी रुमेला खाली पाठवा. सुग्रीव महाराज थोड्याच वेळात तुम्हाला पुढे येऊन भेटणार आहे एवढं सांगा. ती रुमा थरथरायला लागली. म्हणे तो पाहिलं का केवढा म्हणे आवेशपूर्ण धनुष्याला बाणच न आलाय. हे राहतील सुरक्षित. तो बाण कोणाच्या बंदी बसेल. माझ्या. हनुमंतांनी सांगितलं, काळजी करू नका. हे राम लक्ष्मण स्त्रीवरती बाण सोडत. आणि एवढंच कशाला, हा लक्ष्मण तर रामापेक्षा जास्त विनयी आहे. तो तुमच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहणार. तो तुमच्या कशाकडे बघेल, चरणांकडे. आता किती बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे हनुमंत. तुम्ही रोज म्हणतात ना, सगळ्यांनी म्हणा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं. आपल्या उपयोगाचा शब्द बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं. बुद्धिमतां वरिष्ठं अशी काय बुद्धी दिसली या प्रसंगात दिसली. हनुमंतांनी सांगितलं की ही रुमा भेटायला गेल्यावरती लक्ष्मण तिच्या चेहऱ्याकडे पाहणार नाही. कुठे बघेल, चरणाकडे. आणि चरणाकडे पाहून दुसऱ्याला रागवून बोलता येत नाही. ज्याच्यावरती संतापलोय आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून भांडणार. तू काय म्हणतात हे कुठे कसं बोलावं लागतं सांगा. डोळ्यात डोळे घालून. पण तुम्ही ज्याच्याशी भांडायचंय त्याच्याकडे न पाहता दुसरीकडे पाहून बोला. तुम्हाला तो आवेश येणार नाही. तुमच्याशी भांडताना या जा. तुम्हाला हसू येईल, त्याला हसू येईल, राग जाईल. पण ज्याला भांडायचं असतं ना त्याने डोळ्यात डोळे घालून भांडायचं असतं. अंगावर 10 वेळा धावून जायचं असतं. लक्ष्मण स्त्री समोर असल्या कारणाने हे काहीही करू शकणार नाही. ही बुद्धी आहे. ती रुमा गेली खाली आणि सांगितलं, महाराज सुग्रीव आवडताच आहे. ते तुमच्याच गुहेकडे निघाले होते पण तुम्ही सिगडे आले. लक्ष्मणाची सांत्वना करून म्हटलं, सुग्रीव महाराज रामाला भेटायला गेले आणि रामचंद्रांना जाऊन सुग्रीवाने आलिंगन दिलं. खोटं खोटं सांगितलं, रामा मी काही तुला विसरलो. तुला साहजिक आहे असं वाटणं की मी काही करत नाही, काळजी करू नको. मी देश विदेशातल्या माझ्या सगळ्या वानरांना निरोप पाठवणार. सगळे वानर किष्किंधाकडे निघाले. आत्ताशी सैन्याची मोजदाद झाली आहे. किती सैन्य आहे हे मोजलं गेलं. मी नवीन राजा
मग सुग्रीवाने सांगितलं, रामा आमचं वानर सैन्य 18 पद्म आहे. किती? आपल्याला अब्जापर्यंतची संख्या माहिती आहे. अब्जाच्या पुढे दशाब्ज, मग पद्म, महापद्म, खरव, महाखरव, निखरव आणि मग पद्म आणि मग महापद्म. आता एकच कृपा करा, पद्म म्हणजे एकावरती शून्य आहे एवढं विचारू नका. 18 पद्म वानर सैन्य. किती? माझी आता वृंदावनला कथा झाली मार्च महिन्यात. मी काही फार फिरलो नाही वृंदावनात त्यावेळेस, फार काही फिरलो नाही असं. मी वानरांची शोभा बघितली. मला रामायणातला हा प्रसंग आठवला. 4 वानर 10-20 जणांना जेरीत आणले. ते चष्मा पडून ज्याचा नेला ना त्याचं अखंड कुटुंब त्या वानरामागे झालं. मला ती कल्पना साठवली की 18 पद्म वानरांनी रावणाला किती सळोकी बोल केलं. वानरांना पकडता येत नाही मला. ते इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे त्यांना गती आहे. 18 पद्म वानर थोड्याच दिवसात किष्किंधा पर्वतावर आले. आमच्या सुग्रीवांनी आता रामाला एका शिलाखंडावर बसवलं, स्वतः एका शिलाखंडावर बसले. कारण प्रभू रामचंद्र सुग्रीवाच्या राजधानीत गेले नाही. ते कोणाच्याही राजधानीत जात नाही. ते वनमार्गावरती बसतात. तुमच्या आता दशरथाच्या समाधीवर कोण जाऊन सगळेच जण. त्या दशरथाच्या समाधीवरती रामचंद्रांचे 2 चरण आहेत. पाहिले का? त्याच्यावर काय लिहिले कोणाला सांगता येईल? त्याच्यावर काहीतरी लिहिलं होतं कैलास असं का? तुम्ही गेलेच नाही. बरोबर अशा वेळेला जातात विचारता येईल. कोणाच्या लक्षात आहे का? श्रीरामचंद्र वनमार्ग गमन करत असताना अनेक तीर्थातल्या चरण रजांनी पुनीत झालेल्या श्री रामचंद्रांचे चरण. रामचंद्र अयोध्येपासून लंकेपर्यंत किती तीर्थांपर्यंत गेले असतील. अनेक तीर्थांची माती कुठे लागली आहे? ज्यांच्या पायाला लागली असे ते चरण आहे. अनेक तीर्थ मंडित ते चरण आहे. असे प्रभू रामचंद्र फक्त वन मार्गावर प्रवास करतात. कोणाच्या राजधानीत जात नाही. म्हणून रामचंद्रांच्या चरणांना किंमत आहे. अनेक तीर्थांचं त्यांनी काय घेतलं? दर्शन घेतलंय. कुठे अयोध्या, कुठे लंका. म्हणून सुग्रीव एका मैदानामध्ये 2 शिलाखंड टाकून एका शिलेवर तो बसला, एका शिलेवरती रामचंद्रांना बसवलं आणि 18 पद्म वानरांच्या 4 तुकड्या केल्या. शुकतान माहिती आहे तुम्हाला? शुकतान तिथे हनुमंत धाम म्हणून माहिती आहे तुम्हाला सगळं. इथले महाराज आहेत केशवानंद स्वामी. मागच्या महिन्यात त्यांनी देह ठेवला. गोपाल कृष्ण. खरंच हनुमंतांची त्यांनी सेवा केली. पण त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा भाग म्हणजे असा की दर महिन्याच्या चातुर्मासात, वर्षातून 4 महिने त्यांच्याकडे सर्वेश प्रपन्नाचार्य नावाचे महाराज जायचे. 4 महिने मुक्काम करायचे आणि नंतर 4 महिने भागवत ऐकायचे. कसे? मी सांगतो तसं भागवत नाही. हे समोर चालू आहे तसं भागवत नाही. समोर भागवत चालू आहे माहिती आहे तसं नाही. श्लोक टू श्लोक प्रत्येक श्लोकाची काय करायची? व्याख्या करायची 4 महिने. आणि असे 9 चातुर्मास केले तेव्हा भागवत संपलं. काय सांगितलं? जे 12, 9, 800, 1080 दिवस रोज 2 तास करायचे. पूर्ण भागवत श्लोक टू श्लोक आहे. तर भागवतात
रामचंद्रांचं वर्णन थोडस केलंय. त्या रामचंद्रांच्या वर्णनाने त्यांनी सुग्रीवाने देश विदेशातल्या वानरांना बोलवलं. हा शब्द रामायणातला ऐकला. पण देश विदेशात जेवढ्या वानरांच्या प्रजाती आहेत तेवढ्या सगळ्या वानर प्रजातींच्या तिथे मूर्ती बनवते. आपल्या वानरांमध्ये सुद्धा किती प्रकार आहेत हे तिथे गेल्यावरती समजतं. सर्व प्रकारचे वानर त्यांच्या 4 तुकड्या केल्या. सीतेला शोधायला जा. रामाची पत्नी सीता एक तुकडी पूर्वेला गेली, एक पश्चिमेला गेली, एक उत्तरेला गेली. पण सुग्रीवाचं राखीव वानर जर जे होतं ज्याचा नल होता, नील होता, अंकपन होता, अंगद होता, जांबवंत होते, हनुमंत होते, त्यांना मात्र दक्षिण दिशेची काय दिली जबाबदारी दिली. कारण बऱ्याच जणांच्या बोलण्यात आलं होतं लंका दक्षिणेला. लंका कुठे? सुग्रीवाने समुद्राच्या पलीकडे पाहून सांगितलं होतं की सीता लंकेत आहे, हे निश्चित. पण लंका कुठे माहिती नाही. भारताच्या 4ही बाजूला काय समुद्र आहे, मग कुठल्या दिशेला आहे हे माहिती नाही. म्हणून 4ही दिशांना समुद्र तीरावरती वानरांना पाठवलं. पण बहुतेकांच्या बोलण्यात आलं की लंका दक्षिणेला आहे, म्हणून दक्षिण दिशेला बलाढ्य वानर पाठवले. आणि हे दक्षिण दिशेला जाणारे वानर प्रभू रामचंद्रांना अभिवादन करायला आले. लक्षात ठेवा, सगळेच माणसं सारख्या वकुबाचे नसतात. वकूब शब्द माहिती का? वकूब वकूब म्हणजे अधिकार. काही माणसं कशी असतात? सामान्य असतात, जनरल. पण काही माणसं विशेष असतात. 3 दिशेला जे वानर गेले, पूर्व, पश्चिम आणि उत्तर, यांना सांगितलं सीतेला शोधा. त्यांनी लगेच सुग्रीव महाराज गदा घेतली, पळाले. सीता दिसते कशी? वय किती, साडी बुट्टी दिसली, काय करत असेल काही विचारलं नाही. चला म्हटले गेली. हे सामान्य वकुबाचे वानर. सगळेच माणसांचा अधिकार जागा नसतो. आम्हाला कधी कधी भागवत रामायण सांगताना प्रश्न पडतो, आपण एवढं 4-5 बोलतोय, लोकांना समजतं का? लोक काय करतात? मला आपल्याला वाटतं ते मान डोलत आहे, ते झोपेत डोलत असत. आणि त्यांनाही घरून चाबी मारलेली असते. महाराज सांगितले आहे का भागवत ऐकलं. लक्षात ठेवा, सगळ्यांचा अधिकार सारखा. प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटलं, सीता कशी आहे, काय आहे, कुठे असेल काही न विचारता हे वानर पळाले सुद्धा. यांना येण्याची काही जाण्याची. पण दक्षिण दिशेकडे जाणारा वानरांचा गटनेता, त्याचं नाव अंगद, हनुमंत, जांबवंत, सगळ्यांना घेऊन आला. म्हणे महाराज, आम्हाला दक्षिण दिशेची जबाबदारी तुम्ही आशीर्वाद द्या. सीतेचा शोध आम्ही घेऊन परत येऊ असं. पण महाराज, सीतेला शोधायचं तर सीता कशी दिसते, सीतेचं रूप कसं आहे, सौंदर्य कसं आहे. आणि महाराज, आम्ही सीतेला ओळखलं, सीता आम्हाला ओळखणार नाही. तुम्ही वर्णन सांगाल, आम्ही सीतेला ओळखू, तर सीता ओळखणार का आम्हाला? आम्ही दिसायलाच लावणार आहोत, आम्हाला पाहून ती घाबरणार, सगळं माकडं. तुम्ही 2 कामं करा. आम्ही रामाची ओळख सांगितली की रामाने पाठवलंय, याची काहीतरी खूण द्या. प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये मुद्रिका होती. त्यांनी ती कोणाकडे दिली? हनुमंताकडे. हनुमंतांनी विचारलं, ते बुद्धिमत्तांमध्ये ठरत. म्हणे महाराज,
ही मुद्रिका दिल्यानंतर जानकी देवीने विचारलं, तू रामाकडनं आला याचा पुरावा काय? तर मला रामा तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं, पण ते सांगून जानकीचं समाधान होणार, तुम्ही मला असं काही सांगा की ते फक्त जानकीला आणि तुम्हालाच माहिती आहे. ते सांगितलं तर जानकीचं काय असेल ते तुम्ही अत्यंत खाजगी बाब सांगा. आपण सुद्धा एखाद्याला एखादी गोष्ट विचारलं, तुम्ही मला ओळखलं का? मग आपण सांगितलं ओळखलं, तुमच्याकडे भागवताला आलो होतो आणि खाजगी बाब सांगितली. त्या दिवशी तुम्ही चोरून आईस्क्रीम खात होता, मी मागेच होतो, ओळखलं. खाजगी गोष्ट सांगितली. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, सांगितलं म्हणे खाजगी गोष्ट. सीतेला ती सांग, तिला साक्षीदार म्हणता आले होते. म्हणे चित्रकूट पर्वतावरती आम्ही एक दिवस दोघ जण फिरायला गेलेलो असताना दुपार झाली, ऊन तापायला लागलं म्हणून सावलीला बसलो. सीतेला थोडं दमल्यासारखं वाटलं म्हणून ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून पडली. त्यावेळेस झोपेतल्या सीतेचा थोडासा पदर ढळला, थोडासा. आणि ती सीता झोपलेली आहे. तिचं सौंदर्य पाहण्यासाठी इंद्राचा पुत्र जयंत आला होता. कोणाला होता? तो सीतेचं सौंदर्य पाहायला आला, तर सीतेचा पदर ढळलाय त्याचं लक्ष त्या पदराकडे गेलं आणि ते रामचंद्रांना आवडलं नाही. ते बसलेले होते, जानकी देवी झोपल्या, जानकीला तर उठवायचं नाही आणि जयंताला तर शिक्षा करायची. म्हणून प्रभू रामचंद्रांनी बसल्या बसल्या दर्भ उपटला. काय उपटला? मंत्र म्हटला आणि त्या जयंतावरती सोडणार. इतक्यात जयंत पडून जायला लागला. पडण्यासाठी त्याने कावळ्याचं रूप घेतलं आणि तो दर्भ त्याच्या डोळ्याला लागला. म्हणून कावळ्याला डाव्या डोळ्याने आजही दिसत. ही गोष्ट जानकीला सांग. आणि जानकी देवींनी माझ्याकडे नंतर वारंवार माफी मागितली, देवा चूक करा, माझं पदर ढळणार, हे शिष्टाचारात बसत. आता ही गोष्ट लक्ष्मणालाही माहिती नाही. कोणाला माहिती? जानकी, मी आणि असं सांगितलं. आणि हे सगळे वानर मजल करत 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 दक्षिण दिशेला आले. पण एक क्षण असा आला की त्यांना समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. समुद्राचं वारं समजतं. समुद्रावरचं वारं निराळं असतं. तुमच्या मुंबईकरांना काय सांगायचं, पण समुद्र काही दिसेना. सगळीकडे पर्वत होते, काय होते, आणि अचानक अंधार. सगळे वानर गेलेले होते, त्यांना तहान लागलेली होती, पाणी कुठे दिसेना. म्हणून ते इकडे तिकडे बघताय, पाणी कुठे नाही, पाणी पिणार कुठे, फळं कुठे नाही, भूक शमवणार कशी. इतक्यात त्यांना एका गुहेतनं एक पक्षी उडत उडत येताना दिसला. अंगणाने ते पाहिलं. म्हणजे बघितलं का हनुमंत महाराज, या गुहेतनं पक्षी आला, बघा चाललाय. ज्या गुहेतनं पक्षी आला त्या गुहेत पाणी असलं पाहिजे. गुहेत चला. गुहेत गेले. अनेक वृक्ष आहेत, अनेक सुंदर सुंदर फळं, विविध प्रकारचे पेय आहे, विविध प्रकारचं पाणी आहे आणि सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ प्रकाश पसरतो. बाहेर आणलेलं ना काय प्रकाश. सगळे वानर फळांकडे लागले.